नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना आता एसटीने प्रवास करायचा असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून एसटी विभागाच्या माध्यमातून एक कार्ड प्रचलित केलेलं आहे, NCMC कार्ड। आणि हे जर कार्ड तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही। राज्य सरकार किंवा एसटी महामंडळाने असं कारण समोर ठेवलंय की बोगस दिव्यांग एसटीने प्रवास करत असतात आणि मग एसटी महामंडळाचं नुकसान होत आहे किंवा दिव्यांगांचं नुकसान होत आहे, म्हणून या ठिकाणी हे कार्ड आता काढलेलं आहे। आणि हे कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही। लक्षात ठेवा, हे जे कार्ड तुम्हाला मिळवायचं असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल 3000 एजंट लोकांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांना त्या कार्डचं तुम्हाला 150 रुपये म्हणजे 149 काहीतरी रुपये ते तुम्हाला मोजावे लागणार आहेत, तरच तुम्हाला हे कार्ड मिळणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला माझा एक छोटासा प्रश्न आहे की जर समजा एसटी महामंडळाने दिव्यांगांना प्रवास करायचा असेल तर ते कार्ड करण्याच्या ऐवजी जर समजा तुम्ही UDID कार्ड आणि आधार कार्ड या बेसवरती जर पडताळणी केली तर काय वावगं ठरणार आहे। तुम्हाला एक लक्षात ठेवा, तुमचं जे UDID कार्ड आहे हे आधार कार्डला लिंक आहे आणि आधार कार्डचा QR कोड जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्हाला हे कळणार आहे की ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती दिव्यांग आहे, किती पर्सेंटेज आहे हे स्पष्टपणे कळतंय, लक्षात ठेवा। पण मात्र या ठिकाणी एवढी रक्कम म्हणजे 150 रुपये किंवा 149 ही रक्कम दिव्यांगांकडून वसूल करून ही एसटी महामंडळ जे तोट्यात आहे त्याची भरपाई करण्याचा उद्देश या ठिकाणी आहे का? मित्रांनो, आता एक साधा तुम्हाला हिशोब सांगतोय, काळजीपूर्वक ऐका। 2011ची जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये दिव्यांगांची संख्या ही 25 लाख पर्यंत होती, सुमारे 25 लाख पर्यंत होते। आणि 2016चा जो दिव्यांग हक्क अधिनियम मंजूर केला राज्य सरकारच्या माध्यमातून त्यामध्ये पूर्वी दिव्यांगांचे 7 प्रकार होते आणि त्यानंतर त्यांना 21 प्रकारामध्ये गणलं गेलं, म्हणजे 21 प्रकार झाले। 21 प्रकार झाल्यानंतर दिव्यांगांची संख्या ही झपाट्याने वर वाढली। त्यामुळे तो आकडा आत्ताच्या 2026च्या तुलनेने जर विचार जर केला, हे 50 ते 55 लाख लाभार्थी हे दिव्यांग आहेत, लक्षात ठेवा। आपण 55 किंवा 50 लाख हा आकडा बाजूला ठेवा, आपण फक्त 40 लाख दिव्यांगांचा विचार जरी केला तरी 40 लाख दिव्यांगांचा विचार करत असताना हे जे काही कार्ड आपल्या डोक्यावर किंवा माथ्यावर मारलं जात आहे एसटी महामंडळाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून, तर ते समजा ते कार्ड बनवण्याचा 50 रुपये खर्च आपण बाजूला ठेवा, 100 रुपयाचं कॅल्क्युलेशन जरी केलं तरी सुद्धा 40 कोटी रुपये हे सरकारकडे आपल्या माध्यमातून जमा होणार आहे, लक्षात ठेवा। म्हणजे एका कॅटेगरी, आता ते विद्यार्थ्यांना सुद्धा आहे, ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आहे, विधवा महिलांना सुद्धा आहे आणि दिव्यांगांसुद्धा आहे। तर मग आपण बाकीचं सोडून द्या, नुसतं आपण दिव्यांगांचा जरी विचार केला तरी 40 कोटी रुपये हे एसटी महामंडळाकडे जाणार आहेत, लक्षात ठेवा। मग एसटी महामंडळ तोट्यात असताना तुम्ही हा नवीन कार्यक्रम, नवीन उपक्रम हा आमच्यावर का लादताय, लक्षात ठेवा। जर तुम्हाला या प्रवासामध्ये पारदर्शकतापणा आणायची होती तर आमचं सर्वांचं UDID कार्डला आधार कार्ड लिंक आहे, बरोबर आहे, प्रत्येकाचं लिंक आहे। मग तुम्ही आधार कार्ड का स्कॅन करत नाही, तुम्ही UDID कार्ड का स्कॅन करत नाही? आता UDID कार्डचा विषय आलाय, लक्षात ठेवा। ज्या लोकांचं UDID कार्ड स्कॅन होत नाही त्यांनी काय करायचं, UDID कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आणि नवीन PDF डाउनलोड करायची, ते स्कॅन होतं, लक्षात ठेवा। मग तुम्ही आधार कार्ड स्कॅन करा, UDID कार्ड स्कॅन करा किंवा अशी काही यंत्रणा सुरू करा किंवा उपलब्ध करा का जेणेकरून त्यांचे जे UDID कार्ड आहे, आधार कार्ड आहे, याच्या बेसवरती तुम्हाला तो दिव्यांग किती पर्सेंटेज आहे, तो खरा आहे का खोटा आहे का हे सिद्ध होणार आहे। मग तुम्हाला जर या पारदर्शकतेमध्ये दिव्यांगांकडून 40 कोटी रुपये वसूल करायचे आहेत तर हे स्पष्टपणे सांगा। जर तुम्हाला ही सुविधा चांगल्या पद्धतीने, उपक्रम चांगल्या पद्धतीने रन व्हावं असं जर वाटत असेल तर मित्रांनो, सरकारने ही जी सुविधा आहे हे मोफत करायला पाहिजे। दिव्यांगांकडून तुम्ही हे एवढे पैसे वसूल करून काय करणार आहेत? मग हे 40 कोटी कुठेतरी शेअर मार्केटला टाकायचे आणि त्यातून दिव्यांगांच्या योजना राबवल्या जायचा, हा खूप चुकीच्या पद्धतीने वातावरण या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्माण केला जात आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। बारीक विचार करा, माझा जे काही दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटना आहेत, संस्था आहेत, जे काही कार्यकर्ते आहेत, त्या लोकांनी थोडंसं जागरूक होणं खूप गरजेचं आहे। आणि हा जो प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून, एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुरू केलेला आहे, हा थांबवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे। तुमचे आमदार खासदार जे असतील ना त्यांना निवेदन देऊन हा विषय कुठे थांबला पाहिजे। जर समजा सरकारला यामध्ये पारदर्शकता दिसते तर ती सुविधा मोफत उपलब्ध करून द्यायला काय हरकत आहे, द्या ना सहज पद्धतीने उपलब्ध। आणि एवढे एजंट, आता तुम्हाला सांगतो ना, हे जे काही 149 किंवा काय जे अमाऊंट त्यांनी ठरवलेली आहे
ते एजंटकडून घेण्यासाठी एजंट 100% 300 400 500 रुपये घेणार, हे लिहून देतो, लक्षात ठेवा. आणि मग हा किती आकडा मोठा होतोय. जर तुम्हाला ह्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतील तर स्वावलंबन आपलं जे वेबसाईट आहे, दिव्यांगांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्ही सहज पद्धतीने आधारच्या बेसवरती UDID नंबर काढल्यानंतर ते कार्ड त्यांना सहज पद्धतीने उपलब्ध व्हायला पाहिजे. कोणत्याही प्रकारचं चलन किंवा पैसे भरण्याची गरज नाही, लक्षात ठेवा. तो त्याचं कार्ड बनवून वापरू शकतो, PDF वापरू शकतो. आता डिजिलॉकरचा जमाना आलाय आणि हे तुम्ही कार्ड काय सांगताय, मोबाईलमध्ये कार्ड वापरायला सांगा, मोबाईलमध्ये PDF दाखवायला सांगा, सहज पद्धतीने या सगळ्या गोष्टी होणार आहे. आणि यासाठी काहीही चार्जेस आकारण्याची गरज नाही. तुम्ही AI पद्धतीने जनरेट केलेलं कार्डसुद्धा PDF चालतं. केंद्र सरकार एवढं डिजिटलचं गाजावाजा करत आहे आणि राज्य सरकार मात्र कार्डवरती अडकून बसलंय. हे साफ चुकीचे. 40 कोटी तुम्हाला का पाहिजे याचा प्रश्न आपण सरकारला विचारला गेला पाहिजे का. जर पारदर्शकता तुम्हाला आणायची असेल तर PDF स्वरूपामध्ये तुम्ही ॲक्सेप्ट करा. दिव्यांगांना सहज पद्धतीने मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून द्या. आम्ही मान्य करू शकतो, पण तुम्ही जे काही त्यांना मानधन देताय ते वेळेवर देत नाही, एकाला देताय तर एकाला थांबवताय. असा हा पूर्ण प्रकार चालू असताना हा जो 40 कोटी रुपयाचा जो काय भडीमार या दिव्यांग बांधवांवर लादला जातोय हा कुठे थांबला पाहिजे. यासाठी राज्यातील प्रत्येक दिव्यांग हा जागरूक झाला पाहिजे आणि हे जे काही एजंट लोक नेमलेत ते बंद करून सहज पद्धतीने PDF स्वरूपामध्ये हे कार्ड चाललं गेलं पाहिजे. मी त्या प्रणालीला विरोध नाही करत, लक्षात ठेवा, पण ती प्रणाली राबवत असताना दिव्यांगांकडून जे पैसे आकारले जातात त्याला माझा विरोध आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते प्रत्येकाने कमेंट्स करा. सरकारच्या किंवा ST महामंडळाच्या या धोरणाला, या उपकरणाला तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाने कमेंट्स करा. माझा तर पूर्णपणे विरोध या गोष्टीला. तुमचं आधार कार्ड स्कॅन करा, तुमचं UDID कार्ड स्कॅन करा. तुम्हाला त्या व्यक्तीची ओळख पटणार आहे त्यासाठी वेगळा खर्च आणि वेगळं ह्या सगळ्या उठाठेव्या करायची गरज नाही असं मला या ठिकाणी वाटतंय. मित्रांनो, एक अपेक्षा असेल, तुम्हाला या उपकरणासंदर्भात काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करा आणि ही व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगापर्यंत पाठवा. कारण तो दिव्यांग जागरूक झाला पाहिजे, तो जागा होऊन सरकारच्या या धोरणाला विरोध करणारा पाहिजे. म्हणून ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.